शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे अर्धनग्न आंदोलन। नांदुरा प्रतिनिधी। महाराष्ट्राचा शेतकरी शेवटच्या घटका मोजत आहे। कर्ज काढून मोठ्या आशेने तो लाखो रुपयांचे बियाणे थे कळ्या मातीत फेकतो, त्याला पाणी देतो। शेतकरी व शेतमजूर पीक फुलवतात अन ऐन कापणीच्या वेळेवर निसर्ग कोपतो। त्यातून जे थोडेफार पीक हाताशी येते त्याला सरकार भाव देत नाही। यामुळे शेतकरी पुरता अडचणीत येतो व वारंवार त्याला कर्जमाफी मागावी लागते। त्याला या संकटातून काढणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे। करिता संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांना नांदुरा तहसील मार्फत अर्धनग्न आंदोलन करून पत्र पाठविले आहे। जय जिजाऊ। आज संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक सन्माननीय योगेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनात आम्ही नांदुरा तहसील येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे, ज्यात आमच्या प्रमुख मागण्या आहेत की शेतकऱ्या सातबारा कोरा व्हायला पाहिजे। त्यानंतर जे 2 लाखाच्या कर्जमाफीचा थोतांड यांनी आणला आहे त्यात सुद्धा काही निकष लावून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव आहे, तसं त्यांनी करू नये, अन्यथा त्यांना ते महागात पडेल। तसेच विदर्भातील महत्त्वपूर्ण जो प्रकल्प आहे, एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिगाव प्रकल्प, त्या जिगाव प्रकल्पाचं काम तात्काळ पूर्ण व्हावं। त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत व त्यांचा सातबारा 100% कोरा करून मिळावा, अशा विविध मागण्यांसह आज आमचे संभाजी ब्रिगेडचे अर्धनग्न आंदोलन आम्ही इथे केले आहे। आमचा हा उद्रेक यापुढे आणखी उग्र होईल असं मुख्यमंत्र्यांनी करू नये। आम्ही त्यांना सरकार मायबाप म्हणून विनंती करतो की शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, कारण शेतकरी हा पेरणीच्या तोंडावर बियाणे खते लाखो रुपयाचं मटेरियल विकत घेते, शेतात काळ्या मातीत फेकते। त्यानंतर हा निसर्ग कोपला की त्यातलं अर्धपीक वाया जाते, जे थोडंफार उरलं सुरलं हाती राहते ते सुद्धा शेतकरी आपल्या शेतकऱ्याला हमीभाव देत नाही सरकार। यामुळे शेतकरी खूप आर्थिक अडचणीत आला आहे। जर सरकारने शेतकऱ्यांच्या आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही या सरकारचा खाली मुंडकं वर पाय केल्याशिवाय राहणार नाही, असे आम्ही या क्षणी जाहीर करतो। देश की ब्रिगेड।